प्रश्न, जास्त खाज कधी येते? उत्तर, स्वच्छतेची योग्य काळजी घेतल्यास खाज येऊ शकते. घाम, ओलावा किंवा ॲलर्जीमुळेही हा त्रास होतो. कधी कधी संसर्ग हे कारण असू शकते. वेळीच स्वच्छता व डॉक्टरांचा सल्ला उपयोगी ठरतो. प्रश्न, जादा करणारीची कशी असते? उत्तर, प्रत्येक व्यक्तीची शारीरिक गरज वेगळी असते. मानसिक अवस्था, आरोग्य आणि वातावरण यावर ते अवलंबून असते. यात काही चुकीचं किंवा बरोबर असं नसतं. समजून घेणं आणि संतुलन महत्त्वाचं असतं. प्रश्न, कोणतं सुखात केल्याने जास्त आनंद मिळतो? उत्तर, मानसिक समाधान हे सर्वात महत्त्वाचं असतं. परस्पर समज आणि विश्वास असल्यास आनंद वाढतो. घाई न करता शांतपणे वेळ दिल्यास समाधान मिळतं. आदर आणि संवाद यामुळे अनुभव चांगला होतो. प्रश्न, अचानक तिच्या मागून घातल्यास काय होते? उत्तर, अचानकपणा अनेकदा अस्वस्थता निर्माण करू शकतो. परवानगी आणि तयारी महत्त्वाची असते. समोरच्याच्या भावना समजून घेणं गरजेचं आहे. संवाद नसेल तर गैरसमज होऊ शकतो. प्रश्न, एका दिवसात किती वेळा घेऊ शकते? उत्तर, याला ठराविक मर्यादा नसते. शरीराची ताकद आणि आरोग्य यावर ते अवलंबून असतं. अतिशय थकवा जाणवत असेल तर थांबणं चांगलं. संतुलन राखणं सर्वात सुरक्षित असतं. प्रश्न, कोणत्या जागी स्पर्श केल्यास ती स्वतःच पाणी मागते? उत्तर, प्रत्येक व्यक्तीची संवेदनशीलता वेगळी असते. भावनिक जवळीक याचा मोठा प्रभाव असतो. फक्त शारीरिक नाही तर मानसिक जोड महत्त्वाची असते. आदरयुक्त वर्तन केल्यास प्रतिसाद नैसर्गिक येतो. प्रश्न, एकदा झाल्यास परत कधी इच्छा होऊ शकते? उत्तर, इच्छा ही मानसिक व शारीरिक स्थितीवर अवलंबून असते. कधी लगेच तर कधी वेळानंतरही होऊ शकते. ताणतणाव, थकवा याचा परिणाम होतो हे पूर्णपणे नॉर्मल असतं. प्रश्न, बाई पूर्ण नागडी व्हायला कधी तयार होते? उत्तर, विश्वास आणि सुरक्षिततेची भावना असणं गरजेचं असतं. घाई किंवा दबाव यामुळे नकारात्मक परिणाम होतो. भावनिक आराम मिळाल्यावरच ती सहजता येते. परस्पर आदर हे मुख्य कारण असतं. प्रश्न, चिकाची चव कशी असते? उत्तर, हे शरीराच्या आरोग्यावर अवलंबून असतं. आहार आणि पाणी पिण्याचं प्रमाण महत्त्वाचं असतं. स्वच्छता योग्य असेल तर फरक जाणवत नाही. याबाबत गैरसमज जास्त असतात. प्रश्न, केल्याने कोणता आजार होण्याची शक्यता असते? उत्तर, थेट कोणताही आजार होत नाही. पण ताणतणाव किंवा चिडचिड वाढू शकते. मानसिक अस्वस्थता जाणवू शकते. सकारात्मक जीवनशैली उपयोगी ठरते. प्रश्न, पत्नीच्या कोणत्या भागाला हात लावू नये? उत्तर, जिथे तिला अस्वस्थ वाटते तिथे टाळावं. परवानगीशिवाय काहीही करू नये. संवादातून मर्यादा ठरवाव्यात. आदर राखणं सर्वात महत्त्वाचं आहे. प्रश्न, पोरे मोकळ्या शरीराची का पसंत करतात? उत्तर, माध्यमांचा आणि सोशल मीडियाचा प्रभाव असतो. आकर्षण ही नैसर्गिक भावना आहे. पण विचारसरणी योग्य असणं गरजेचं आहे. संस्कार आणि शिक्षण याचा मोठा वाटा असतो. प्रश्न, अचानक तिच्या मागून घातल्यास काय होते? उत्तर,
उत्तर, अचानक कृती केल्यास समोरच्याला घाबरल्यासारखं वाटू शकतं. तयारी नसेल तर अस्वस्थता निर्माण होऊ शकते. परस्पर समज आणि संकेत महत्त्वाचे असतात. संवाद केल्यास गैरसमज टाळता येतो. प्रश्न, कोणत्या जागी स्पर्श केल्यास ती स्वतःच पाणी मागते? उत्तर, प्रत्येक व्यक्तीची संवेदनशीलता वेगळी असते. भावनिक जवळीक याचा मोठा प्रभाव असतो. फक्त शारीरिक नाही तर मानसिक जोड महत्त्वाची असते. आदरयुक्त वागणुकीमुळे नैसर्गिक प्रतिसाद मिळतो.